जय जिजाऊ जय शिवराय। काल सोलापूर जिल्ह्यात जे आमचे समविचारी आमचे मार्गदर्शक आदरणीय परिदादा गायकवाड यांच्यावरती जे भ्याड हल्ला त्या काटे नावाच्या व्यक्तीने केला, त्याच्या पाठीमागचे जे कोणी मास्टरमाइंड आहे, ज्या पक्षाचा हात आहे, त्या पक्षाच्या नेत्याला, त्या कार्यकर्त्याला व त्या काट्याला आव्हान आहे की अशा तू परिदादा गायकवाड या व्यक्तीला काळ नाही फसलास तर तू या येणाऱ्या या महाराष्ट्रातील पुरोगामी विचारधारेला काळ फसलेला आहे। एका संघटनेच्या प्रसादात न फसता तू अख्ख्या महाराष्ट्रातील सर्व बहुजन समाजातील शिवशाहू फुले आंबेडकर या विचारांनी चालणाऱ्या सर्व संघटनेच्या विचाराला काळ फसलेला आहे। याद रख बेटा, तुझी खैर नाही, तुझी व तुला जे पाठीशी घालतात या नेत्याची देखील खैर नाही। आज या ठिकाणी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचा एक अध्यक्ष म्हणून तुला आव्हान देतो आणि असे कृत्य करणाऱ्याची जी ताकद होते किंवा करू इच्छितात यांना देखील आव्हान आहे की परिदादा गायकवाड हे एकटे नसून त्यांच्या पाठीशी तमाम बहुजन समाज आहे, त्यांचे विचार आहेत। कारण का त्यांनी मागच्या अनेक वर्षापासून छत्रपती युवराज छत्रपती संभाजीराजे असतील, आदरणीय पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब असतील, आ सोळंके, मामा देशमुख, जमिनी कडू यांच्यासोबत त्यांनी काम केलं आहे, त्यांच्यासोबत विचारधाराने काम केलं आहे। त्यांचे लिखित पुस्तक आहेत। अनेक तरुणांना त्यांनी बाहेर देशात नेऊन रोजगाराचं कसं केलं पाहिजे आणि आपल्या प्रगती कशी केली पाहिजे या दृष्टिकोनातून परिदादा गायकवाड व आम्ही सर्वांनी केलं आहे। घराघरामध्ये शिवशाहू फुले आंबेडकर पोहोचण्याचं काम आमच्या सर्व संघटनेने केलं आहे। त्यामुळं छत्रपतींचा अपमान की छत्रपतीचा मान तू शिकवायची गरज नाही नालायका। छत्रपती संभाजी महाराज असतील, छत्रपती शिवाजी महाराज सर्व महापुरुष हे जगासाठी अस्मिता आहेत। त्यामुळे संभाजी ब्रिगेड नाव हे एकेरी नसून संभाजी नावातच जी आहे। त्यामुळे छत्रपती संभाजीराजांचा आदर हे सर्व जनता करते केलीच पाहिजे। तर तूच कुठला लागून गेलास? तू आतापर्यंत तुला सोलापूरकर दिसले नाहीत? तुला आतापर्यंत ज्या व्यक्तींनी ज्या नेत्यांनी छत्रपती व महापुरुषांची बदनामी केली त्यावेळेस तू कुठं शब्दावर बसला होतास? त्या हरामखोरा पाठीशी घालणाऱ्या नेत्यांना आव्हान आहे, याचा नुसक्या आताच आवळा नाही तर येणाऱ्या काळात आम्ही आमच्या पद्धतीने दाखवू। आम्ही मागच्या काळामध्ये भांडारकर केलं, येणाऱ्या काळात देखील याचं भांडारकर करायला वेळ लागणार नाही अशी या ठिकाणी चेतावणी देतो। ज्या वेळेस छत्रपती शिवराय व महापुरुषाबद्दल कोणी गरज वाटते त्या स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड पोळो की सोळो करते। आपण बघितलं असेल गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये जितेंद्र आव्हाड असाच भुकला होता, त्याला देखील आडवं करायचं काम आम्हीच केलेलं आहे आणि अशा कृत्य करणारा देखील आडवं करायचं काम स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे सर्व मावळे व मराठा समाज हे केल्याशिवाय राहणार नाही। आणि चेतावणी आहे, यानं दिसेल ती त्याला आम्ही ठोकू। जय जिजाऊ जय शिवराय।